नमस्कार, मी संगीता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते। आज आहे महाशिवरात्री, त्यामुळे दिवसाची सुरुवात ही लवकरच केली। सकाळची पारशी कामं मी लवकर आटपून घेतली आणि लवकरच आंघोळ करून घेतली, कारण आज केस पण धुवायचे होते। सकाळची कामे आणि माझी आंघोळ होईपर्यंत मुले पण उठली होती। मग रिदांशला मी दूध दिलं। आज शाळेला सुट्टी होती, त्यामुळे सर काही लवकर उठले नव्हते आणि त्यानंतर मी देवांची पूजा करायला घेतली। पूजेचं साहित्य मी आधीच मोठ्या ताटांमध्ये काढून घेतलं होतं। महादेवाला पंचामृताने अभिषेक करायचा होता, त्यामुळे सर्व साहित्य मी वाटीमध्ये काढून घेतलं होतं। तसेच धोत्र्याचे फूल, फळ, शमीपत्र, बेलपत्र, रुद्राक्ष, तुपाचा दिवा, त्यानंतर कापसाच्या वस्त्रमाळी हे सर्व मी आधीच तयार करून ठेवलं होतं। पंचामृतासाठी लागणारे जे साहित्य होतं ते मी वेगळं घेतलं होतं, एकत्र केलं नाही। त्यानंतर पंचामृताने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला। त्यानंतर मी नंदींना पण छान असा अभिषेक करून घेतला। पाटावर वस्त्र टाकून त्यावर स्वस्तिक काढली आणि पूजेची मांडणी करून घेतली। त्यानंतर पाटावर एक प्लेट ठेवली आणि त्यामध्ये सर्व पूजा मांडली। महादेवांना कापसाची वस्त्रमाळ, शमीपत्र, बेलपत्र, रुद्राक्ष तसेच धोत्र्याचं फळ व फूल हे दोन्ही वाहिलं। त्यानंतर जास्वंदाची काही फुलं होती ती पण वाहिली। छान अशी पूजा करून नंतर मी आरती करून घेतली। आज शिवरात्रीची पूजा करून मन अगदी प्रसन्न झालं होतं। माझी पूजा संपन्न झाली। तुम्हाला माझी पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर काही चुकलं असेल तर माफ करा। त्यानंतर आज महादेवाला रताळ्याचं नैवेद्य दाखवतात। काल श्रद्धाच्या पप्पांनी रताळी आणली होती, पण ती त्यांना ना खूपच अशी जास्त माती लागली होती, त्याच्यामुळे मी त्यांना पाण्यात धुवायला ठेवलं होतं। त्यानंतर मी त्यांना छान वॉश केलं आणि उकडून घेतलं। त्यातले एक रताळ मी त्याला बारीक कुस्करून घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर आणि दूध टाकून ते नैवेद्य मी महादेवाला दाखवून घेतलं। रेग्युलरची पूजा झाली होती, हाच नैवेद्य मी सर्व देवांना दाखवला। त्यानंतर श्रद्धाचे पप्पा पण उठले होते, त्यांनी आंघोळ वगैरे करून घेतली आणि तोपर्यंत मी चहा बनवला। आणि मग आज उपवास होता, त्यामुळे काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं। छान कडक असा चहा बनवला आणि तो आम्ही दोघांनी घेतला। आज दिवसातून 2 ते 3 वेळा चहा नक्कीच होणार आहे। चहा वगैरे पिणं झाल्यानंतर मी केस माझी ओली होती, त्यांना मी तेल लावून घेतलं, कारण थोडेसे ओलसर असतानाच तेल छान लागतं केसांना आणि केस ओली होती, त्यामुळे खेकडा लावला आणि केस मोकळी सोडली। दुपारचे 1 वाजले होते, म्हणलं आता फराळाचं करायला घ्यावं। आज शाबूचे वडे बनवणार होते। शाबूच्या वड्यांसाठी मी शाबू रात्रीच भिजत घातला होता। शाबूमध्ये बटाटा, हिरवी मिरची, शेंदी मीठ आणि थोडीशी शेंगदाण्याची कूट टाकून घेतली आहे। त्यामध्ये तुम्ही भगरचा जो भात असतो शिजवलेला तो पण तुम्ही टाकू शकता, पण मी शिजवला नव्हता त्याच्यामुळे मी नाही टाकलं। आणि मग मी सर्व वडे तयार करून घेतले। वडे खूप छान झाली होती, त्यांचा कलर पहा किती सुंदर आला आहे। वडे एकदम छान झाली होती, वरून आहेत ते एकदम क्रंची झाले होते आणि आतून खूप सॉफ्ट होती। तुम्हाला मी एक वडा पुढे दाखवेनच। तुम्हाला जर हेल्दी वडे खायचे असतील तर तुम्ही त्यांना शॅलो फ्राय पण करू शकता। जर तुम्हाला डीप फ्राय आवडत नसेल तर, जास्त ऑइली जे खात नसतील त्यांच्यासाठी तो पर्याय छान आहे। उपवासामध्ये शाबू खाऊन कंटाळा असाल तर असा वडा तुम्ही ट्राय करून पहा, खूप छान होतो। त्यानंतर मी उपवासाची थाळी तयार करायला घेतली। थाळीमध्ये मी सर्वप्रथम शाबू ठेवला, त्यानंतर ही आहे शेंगदाण्याची कढी। यामध्ये मी दही वगैरे काही टाकलं नाही, कारण आम्हा सगळ्यांना खोकला झालाय आणि सर्दी पण, त्याच्यामुळं। त्यानंतर हे आहे साबुदाण्याचे वडे। त्यानंतर हे जे काप दिसत आहेत ते मी रताळ्याचे काप ठेवले आहेत आणि पापड्यामध्ये तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचा पापड, चकली, पांढऱ्या कलरचे दिसत आहेत ते नायलॉनचे पापड आहेत, चिप्स, त्याच्यानंतर 2 खजूर, केळी आहेत, टरबुजाचे काप आणि या वाटीमध्ये देवांना जो नैवेद्य दाखवला होता रताळ्याचा तोच आहे। आणि ही थाली मी सरांना खाण्यासाठी दिली, त्यांचं रिॲक्शन आपण पाहूया। फराळाचा टाइम झाला होता, कारण रोज जेवणाचा टाइम या वेळेस होतो, त्यामुळे सर्वांना भूक लागली होती। त्यांना वडा खूप आवडला, ते क्रंचीपणा त्यांना जास्त आवडला। त्यांना कडक वडे आवडतात। तुम्ही पाहू शकता ते थोडेसे नर्वस झाले होते, पण त्यांनी माझ्यासाठी ते रिॲक्शन दिलं। सायंकाळी आम्ही निघालो महादेव मंदिरात दर्शनासाठी आणि रिदांशची मात्र दरवेळेसच्या सारखी घाई होती, ते पण गाडीवर बसण्यासाठी। थांबू? ठीक आहे, मी थांबते, तू जाऊन बस।
हा पहा, मला बोलतोय तू थांब, कारण त्याला पुढे बसायचं होतं. कारण त्याला एक दोन वेळेस त्याच्या पप्पांनी रागवलं होतं की गाडी पाठीमागे काढेपर्यंत पुढे नाही यायचं. तो बघा कसा त्याच्या पप्पाकडे पाहतोय की मी कधी बसेन. तो खूप समजदार आहे बरे का, फक्त थोडासा हट्टी आहे. आणि या दोघांचं ना पुढे बसण्यासाठी सततच चालत असतं असं. मग आता श्रद्धा पाठीमागे बसली. त्यानंतर निघालोत आम्ही मंदिराकडे. मंदिराकडे जातानाच मी वाटेमध्ये पूजेसाठी लागणारं साहित्य मी खरेदी केलं. आणि काही साहित्य मी घरूनच घेतलं होतं, जसे की अगरबत्ती, त्याच्यानंतर वाती, तेल. त्यानंतर आम्ही पोचलो तळोजी मजकूर येथील महादेव मंदिरामध्ये. कालच येथे महादेव मंदिराच्या कळसाची स्थापना केली गेली होती. खूप सुंदर आणि मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला होता काल. त्याची छोटीशी ही क्लिप आहे. त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन, आणि तो व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच पहा. आज महाशिवरात्री असल्यामुळे गर्दी पण खूपच होती. हे बघा, हे बाबांना दर्शनाची खूप घाई झाली होती. त्या अचानक ते बांबू ओलांडून अलीकडे आले. मी एकदम घाबरले. त्यानंतर मी सरांना बोलले की त्यांना पुढे जाऊ द्या, आपण थोडेसे पाठी जाऊ. आज प्रत्येक मंदिरामध्ये महाशिवरात्रीमुळे एवढी गर्दी होती ना. मंदिराची रंगरंगोटी आणि बांधकाम खूप छान करण्यात आलं होतं. मंदिरामध्ये गर्दी खूप होती, त्याच्यामुळे ना मंदिराच्या आत प्रवेश करणारे आणि बाहेर येणारे यांच्यासाठी आतभागी अशी बांबू ठेवून दोरी बांधण्यात आली होती. प्रवेशद्वार छोटंसं होतं, त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना जरासं अवघड वाटत होतं. महादेवाच्या अभिषेकासाठी घेऊन गेलेलं पाणी किंवा दूध असेल ते थोडंफार सांडल्यामुळं पायऱ्यांवर असं पाय घसरल्यासारखं होत होता. मंदिरातलं जे दृश्य होतं ना ते खरंच खूप सुंदर होतं. फुलांची सजावट पण खूप छान प्रकारे केली होती. आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो आणि तुम्ही पाहू शकता महादेवाची पिंड पाहूनच मन अगदी प्रसन्न झालं. ही पिंड पूर्णपणे तांब्याची आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्यावरचं नक्षीकाम आजूबाजूचं इतकं सुंदर होतं ना. आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर येतानाच आम्हाला एक छोटीशी अशी चिमुकली दिसली, तिच्याशी आम्ही गप्पा मारल्या. आणि त्या या यात्रेमध्ये खूप सारे सरांचे विद्यार्थी भेटत होते. त्यानंतर आम्ही मसाले दूध घेतलं, म्हणजे हे खास उपवासासाठीच बनवलं होतं आज. त्यानंतर त्यात महादेव मंदिराच्या शेजारीच वामन बाबा महाराज यांची समाधी आहे आणि त्यांचे जे चरण आहे त्यांचं इथं पूजन केलं जातं. वामन बाबा महाराज यांची ही समाधी स्थान आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्तामुळे महाशिवरात्री उत्सव येथे साजरा करत होते. हा पहा कळस किती सुंदर आहे ना. हा कळस जो आहे तो वामन बाबा मंदिराचा आहे. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि फेज 1च्या महादेव मंदिराकडे आम्ही निघालो. हे आहे फेज 1 मधील महादेव मंदिर. या मंदिरात पण खूप गर्दी होती आज. हे महादेव मंदिर लोकनाथ ट्रस्ट यांच्याद्वारे उभा करण्यात आलेलं आहे. खूपच गर्दी होती. सायंकाळच्या आरतीचा पण वेळ झाला होता. रिदांश खूप वेळ झालं थकला होता, त्याच्यामुळे तो झोपी गेला. त्यानंतर आतमध्ये मंदिरात जाऊन मी दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर येऊन मग श्रद्धाला एका ठिकाणी बसवलं आणि रिदांशला तिच्याकडे दिलं. त्यानंतर मी नंदी महाराजांची वगैरे पूजा केली आणि गाईंना केळी भरवण्यासाठी गेले. देवाच्या आरतीचा टाइम झाला होता. ही बघा, ही आहे पालखी. आज पालखीचा सोहळा होता. पालखी मंदिरामध्ये गेली आणि पालखीमध्ये महादेवाच्या मूर्तीची स्थापना करून मग पालखी मंदिराच्या सभोवताली फिरवण्यात आली. त्यानंतर पालखीची पूजा वगैरे झाली. या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आम्हाला खरंच खूप छान वाटलं. पालखी मंदिराच्या भोवती फिरून आणल्यानंतर ती आत मंदिरामध्ये ठेवण्यात आली आणि त्यानंतर आरतीला सुरुवात झाली. थोड्या वेळाने रिदांश पण झोपेतून उठला. या दादांनी खूप सुंदर अशा आरती गायली. त्यांचा आवाज पण खरंच खूप सुंदर होता. त्यानंतर आरती घेतली आणि आम्ही बाहेर निघालो. त्यानंतर हे बघा, त्याला गायी वगैरे एवढ्या आवडतात ना, प्राणी पक्षी दोन्ही लेकरांना खूप आवडतात माझ्या. गोमातेचं दर्शन घेतलं. बाहेर आल्यानंतर तिथला प्रसाद घेतला. त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी आणि खजूर होता. त्याच नंतर शरबत पण होतं. हे पहा किती मोठी लाईन लागली आहे आज मंदिराच्या बाहेर.
आज दोन्ही मुलं खूप एन्जॉय करत होती. तुम्ही पण माझा व्हिडिओ असाच एन्जॉय केला असणार. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.